नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 4 विद्युतधारेचे परिणाम या प्रकरणाच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. तर आज आपण त्यामधील विद्युतधारेचे औष्णिक परिणाम या घटकाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. चला तर आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. विद्युत परिपथामध्ये विद्युतरोध जोडल्यास विद्युतधारेने त्यात उष्णता निर्माण होते. यास विद्युतधारेचा औष्णिक परिणाम असे म्हणतात. पाणी गरम करण्यासाठी बॉयलर, विजेवर चालणारी शेगडी, विजेचा बल्ब अशी अनेक उपकरणे विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग करतात. ज्या वाहक पदार्थाची रोधकता जास्त आहे अशा वाहक पदार्थाचा उपयोग येथे केला जातो. उदाहरणार्थ, नायक्रोम या मिश्र धातूच्या कुंतलाचा उपयोग विजेच्या शेगडीत विद्युतरोध म्हणून करतात, तर विजेच्या बल्बमध्ये टंगस्टन तारेचा उपयोग करतात. विद्युतधारेमुळे ही तार तापते, म्हणजे त्याचं जे टेम्परेचर आहे ते सुमारे 3400 डिग्री सेल्सिअसपर्यंत असतं आणि त्यातून प्रकाश बाहेर पडतो. तप्त तारेपासून उष्णतेचेही काही प्रमाणात प्रारण होते. आता ह्या चित्रांमध्ये इथे बघा, ते तुम्हाला तार तापलेली दिसते, गरम झालेली दिसते आणि त्यातून हा प्रकाश बाहेर पडलेला दिसत आहे. आता हे नेहमी लक्षात ठेवा की विद्युत शक्तीचे 1 वॅट हे एकक खूपच लहान आहे, म्हणून 1000 वॅट म्हणजे 1 किलोवॅट हे एकक विद्युत शक्ती मोजण्यासाठी व्यवहारात वापरले जाते. 1 तासभर जर 1 किलो वॅट एवढी विद्युत शक्ती वापरली तर 1 किलोवॅट H एवढी विद्युत ऊर्जा वापरली असे होईल. आता समीकरण 1 त्याच्यासाठी बघा, म्हणजे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये समीकरण 1 बघितलेलं आहे. मग 1 किलोवॅट आवर बरोबर किती, तर 1000 वॅट गुणिले 3600 सेकंद, म्हणजे ह्या तासाचं सेकंदामध्ये रूपांतर करून घेतलेलं आहे. म्हणून 3.6 गुणिले 10⁻⁴ ही वॅट सेकंद एवढी ही ऊर्जा, त्याचं जूलमध्ये कन्वर्जन केलेलं आहे. 3.6 गुणिले 10⁻⁴ जूल. अनेक वेळा आपण एखाद्या इमारतीला लघु परिपथाने म्हणजे शॉर्ट सर्किट होऊन जी आग लागते त्याला काय म्हणतात, लघु परिपथ. तर ती आग लागल्याचे ऐकतो किंवा वाचतो. कधीकधी आपल्या घरात एखादे विद्युत उपकरण चालू केल्याबरोबर फ्यूज वितळून खंडित होतो, म्हणजे ती वितळ तार जी असते फ्यूजची ती तुटते आणि जो विजेचा प्रवाह आहे तो काय होतो, बंद पडतो आणि विद्युत पुरवठा बंद पडतो. याचे कारण थोडक्यात पाहू. घरातील वीज जोडणीत वीजयुक्त म्हणजे लाईव्ह तार, तटस्थ म्हणजे न्यूट्रल तार आणि भूसंपर्कन म्हणजे अर्थिंग वायर म्हणतात ना, तुम्ही ऐकलं असेल तो शब्द. तर अशा 3 तारा असतात. वीजयुक्त व तटस्थ तारांमध्ये 220 वोल्ट इतके विभवांतर असते आणि भूसंपर्कन तार जमिनीत जोडलेली असते. उपकरणातील दोषामुळे किंवा वीजयुक्त तार व तटस्थ तार यावरील प्लॅस्टिक आवरण निघून गेल्यामुळे या दोन्ही तारा एकमेकांना चिकटल्यास त्यातून खूप मोठी विद्युतधारा वाहू लागते व त्या ठिकाणी उष्णता निर्माण होऊन आजूबाजूला ज्वालाग्राही पदार्थ असल्यास, आता ज्वालाग्राहीमध्ये उदाहरण बघा काय आहे, लाकूड, कापड, प्लॅस्टिक इत्यादी, आगीचा भडका उडू शकतो. यासाठीच खबरदारी म्हणून वितळ तारेचा म्हणजेच फ्यूजचा वापर केलेला असतो. तर वितळणारे संबंधी आपण मागील इयत्तेत जाणून घेतलेले आहे. आता उच्च विद्युतधारा परिपथात वाहताच वितळ तार वितळून परिपथ खंडित करते व अनर्थ टळतो. आता इथे कुंतल म्हणजे हे आपण कुंतलांचा उपयोग इथे बघितलेला आहे की हा बल्ब आहे, याच्यामध्ये ही स्क्रूसारखी इथे टोपी असते. बल्ब तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, घरामध्ये असतो आपल्या, त्याचं हे स्ट्रक्चर आहे. तर मग ते काय आहे, स्क्रूसारखी टोपी. ते बल्बच्या आतमध्ये हा काय असतो, निर्वात किंवा नत्रवायू म्हणजे नायट्रोजन. काचेचा आधार इथे दिलेला असतो. ते 2 अशा त्या वायर असतात छोट्या त्याला.
हा काचेचा बल्ब असतो. हे वरचं आवरण हे काय असतं, काचेचं असतं. आणि नाल कुंतल प्रकारची बल्बची फिलॅमेंट असते. म्हणजे इथे ही जी फिलॅमेंट असते ती कशी असते, नाल कुंतल प्रकारची असते. अनेक वेळा विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात सायंकाळी घरोघरचे दिवे, पंखे, वातानुकूलन यंत्रे, दुकानातील वीज वापर या सर्वांमुळे मोठ्या प्रमाणात विद्युत शक्ती वापरली जाते. अति प्रमाणात विद्युतधारा विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमधून ओढली जाते व त्या ट्रान्सफॉर्मरची तेवढी शक्ती क्षमता नसल्यास त्याची वितळतार वितळते आणि पुरवठा बंद होतो. हा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे. आता इथे त्यांनी वापरात असलेल्या विविध वितळतारा इथे दाखवलेल्या आहेत. आता ही तर आपल्याला सर्वांच्या परिचयाची आहे. ही आपण आपल्या घरात वगैरे, म्हणजे जे आपल्या घराच्या बाहेर आपलं जे सर्किट असतं तिथे आपण हे बघितलेलं आहे. आता हे माहीत आहे का तुम्हाला, हल्ली घरांमध्ये MCB नावाने ओळखली जाणारी एक कळ बसवली जाते. विद्युतधारा अचानक वाढल्यास ही कळ खुली होऊन विद्युतधारा बंद पडते. यासाठी विविध प्रकारचे MCB वापरले जातात. संपूर्ण घरासाठी मात्र वितळतारच वापरली जाते. इथे हे दाखवले. आणि ही फ्यूज.